मंगळवारी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला। मात्र दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना तब्बल 206 गोविंदा जखमी झालेत। मुंबई महापालिका सरकार आणि खासगी रुग्णालयाच्या अहवालामध्ये ही आकडेवारी समोर आली। त्यापैकी 25 गोविंदांवरती रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे, 24 गोविंदांवरती ओपीडी मध्ये उपचार सुरू आहेत, तर 157 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये एकूण 6 जणांवरती उपचार केले जात आहेत। 3 जण दाखल आहेत, एकाला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तर तिकडे केईएम हॉस्पिटलमध्ये 46 गोविंदांवरती उपचार सुरू आहेत, 7 दाखल आहेत, इतर 39 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। नायर हॉस्पिटलमध्ये 11 गोविंदांवरती उपचार सुरू होते, एक अजूनही रुग्णालयात आहे, एकावरती ओपीडी मध्ये उपचार करण्यात आले। तर सायन हॉस्पिटलमध्ये 17 गोविंदांवरती उपचार सुरू आहेत, 4 यामध्ये रुग्णालयात आहेत, तर 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आले। राजावाडी हॉस्पिटलमध्ये 12 गोविंदांवरती उपचार झालेत, 5 अजूनही दाखल आहेत, तर 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आले। वीएन देसाई हॉस्पिटलमध्ये 24 गोविंदांवरती उपचार करण्यात आले, 8 जणांवरती ओपीडी मध्ये उपचार झालेले आहेत, 16 जणांना डिस्चार्ज। लीलावती हॉस्पिटलमध्ये 1 गोविंदा उपचारासाठी दाखल झाला।